ही रेसिपी ना माझ्यासाठी खूप स्पेशल आहे। या रेसिपीची एक स्टोरी आहे, ती तुम्हाला मी नंतर एका व्हिडिओमध्ये नक्की सांगेन। चला तर मग आज आपण छान ग्रीन बटर चिकन करणार आहे। तर त्यासाठी बघा मी इथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे। छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। त्यानंतर याला मीठ आणि हळद लावून व्यवस्थित अशा पद्धतीने एका बाजूला ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून 10 मिनिटं ते छान मुरेल। त्यानंतर मी इथे साधारणपणे 2 मीडियम साईजचे कांदे मी इथे घेतलेले आहेत आणि आपल्याला मोठ्या क्यूबमध्ये त्यांना कापून घ्यायचं आहे। मी तुम्हाला पुढे दाखवते। अशा पद्धतीने बघा मी इथे गॅसवर कुकर गरम करायला ठेवला आहे। त्यानंतर याच्यामध्ये तेल घालून घ्यायचे। मी इथे तेलाची जी छोटी पळी असते त्या पळीने 2 पळी तेल घालून घेतलेलं आहे। तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर हे बघा अशा पद्धतीने कांदा कापलेला आहे। थोडासा जाडसर मोठा असा कापून घ्यायचा आणि तो कांदा आपल्याला याच्यामध्ये तेलामध्ये घालून घ्यायचा आहे। छान कांदा आपल्याला 1-2 मिनिटभर परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये जे आपण हळद मीठ लावून ठेवलेलं चिकन आहे ते चिकन घालून घ्यायचे। तुम्ही बघू शकता कांदा थोडासा आपल्याला कच्चा ठेवायचा आहे, जेणेकरून जे आपण यामध्ये सूप ठेवणार आहे ते सूप चवीला छान लागतं। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी इथे छान परतून घेते। 1-2 ते 3 मिनिट आपल्याला छान परतून घ्यायचे। कांदा पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातलात तरी काही हरकत नाही। आणि साधारण अर्धा ग्लास मी इथे पाणी घालून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे चिकन बेसिकली शिजवून घ्यायचे। त्यानंतर मी इथे झाकण बंद करते। तुम्ही बघू शकता अर्धा ग्लासच पाणी वापरलेलं आहे मी इथे आणि मी इथे झाकण बंद करून आपल्याला शिट्ट्या काढून घ्यायच्यात। आपलं चिकन जोवर शिजतंय तोपर्यंत आपण मसाला करून घेऊ। त्यासाठी बघा हिरवीगार छान फ्रेश कोथिंबीर घेतली आहे, 7 ते 8 लसूण पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा आणि हे असे मिरचीचे तुकडे घ्यायचे आहेत। कढीपत्त्याची पानं घेतलेत आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात। आता ही जी हिरवी मिरची मी कापून घेतली आहे छोट्या तुकड्यांमध्ये, ती आपल्याला नंतर लागणार आहे। त्याआधी आपण एक वाटण करून घेऊया। त्यासाठी बघा इथे 10-12 कढीपत्त्याची पानं, 2 हिरव्या मिरच्या, 7-8 लसूण पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा आणि आपल्याला खूप सारी कोथिंबीर घालून घ्यायची आणि ह्याचं वाटण करून घ्यायचे। तोपर्यंत कुकरच्याही शिट्ट्या झालेत। मी इथे मीडियम गॅसवर 3 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला कुकर जोवर थंड होतोय तोपर्यंत आपलं वाटणही तयार आहे। मी तुम्हाला वाटण दाखवते आपल्याला कशा पद्धतीने वाटण करून घ्यायचंय। इथे अशा पद्धतीचं बघा, ही अशी प्युरी करून घ्यायची, आपल्याला अशी पेस्ट करून घ्यायची। थोडंसं पाणी वापरलं तरी चालेल। त्यानंतर आपलं चिकन छान शिजलंय, कुकरही थंड झालाय आणि आता हे मी जे पीस आहेत ते एका बाउलमध्ये काढून घेते आणि आपल्याला हे जे पीसेस आहेत शिजवलेले त्या पीसेसचं ग्रीन बटर चिकन करायचं आहे। त्यासाठी हे पीसेस मी बाजूला काढून घेतलेत आणि जे राहिलेलं सूप आहे ते तुम्ही तुमच्या घरात जर लहान मुलं असतील तर त्यांना देऊ शकता। त्यासाठी मी इथे कांदा वापरलेला होता। कांदा घातल्यामुळे या सूपला एक छान चव येते, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आता हे सूप मी बाजूला ठेवून दिलं आणि जे आपले हे पीसेस आहेत त्यापासून आपल्याला पुढची प्रोसेस करून घ्यायची। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी आता गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे। त्यानंतर याच्यामध्ये 2 मोठे क्यूब बटर घालून घ्यायचे। आता हे बटर चिकन आहे, त्यासाठी बटर थोडंसं आपण जास्त वापरलेलं आहे या ठिकाणी। तर मी साधारणपणे 2 मोठे क्यूब बटर घालून घेतलेलं आहे। बटर छान मेल्ट करून घ्यायचे आपल्याला। खूप कमी साहित्यात ही ग्रीन बटर चिकनची रेसिपी तयार होते आणि मी तुम्हाला खरं सांगते, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, एकदम अप्रतिम लागते ही चवीला। त्यानंतर आपण जे हे ग्रीन वाटण करून घेतलेलं होतं कोथिंबीर आणि लसूण आल्याचं, ते आपण याच्यामध्ये घालून घेऊया। 1-2 ते 3 मिनिट छान वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे। मी इथे थोडंसं मीठ घालून घेते, अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे। आपण मॅरिनेट करताना चिकनच्या पीसेसना मीठ लावलेलं होतं, तर इथे बेतानीच मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये मी जे आपण चिकन बाजूला काढलेलं आहे शिजवलेलं ते घालून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता इथे मी हे जे चिकनचे पीस, शिजलेले चिकनचे पीस इथे घालून घेते आणि आपल्याला हे 1 ते 2 मिनिटभर छान परतून घ्यायचं आहे या वाटणाबरोबर। सुगंध एकदम अप्रतिम येतोय, चव एकदम भन्नाट लागते आणि खूप सोपी रेसिपी आहे। तुम्ही एकदा नक्की या पद्धतीने हे ग्रीन बटर चिकन करून बघा, घरातले खरंच खूप आवडीने खातील आणि त्यांना खूप आवडेल। अशा पद्धतीने छान मीडियम फ्लेमवर आपल्याला आता हे जे चिकनमधलं जे पाणी आहे एक्स्ट्राचं ते आटवून घ्यायचे। तुम्ही बघू शकता इथे आणि जे होतं एक्स्ट्राचं ते पूर्णपणे आटलेलं आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये जी आपण बारीक चिरलेली मिरची होती, जे असे मीडियम आकाराचे
मिरचीचे तुकडे करून घेतले होते आपण ते घालून घ्यायचे आहेत. मी इथे आता हे मिरचीचे जे तुकडे होते ते घालून घेते आणि मिरचीचे तुकडे घालून झाल्यानंतर आपल्याला एक 2 ते 4 मिनिट याला छान परतून घ्यायचं आहे, मंद आचेवर परतू द्यायचं आहे आणि त्यानंतर आपलं हे ग्रीन बटर चिकन खाण्यासाठी एकदम तयार होईल. तुम्ही बघू शकता किती परफेक्ट रंगही किती भन्नाट आला आहे आणि चवही एकदम अप्रतिम लागते आणि दिसतानाच ते एवढं टेम्पटिंग दिसतंय की अगदी तोंडाला पाणी सुटेल एवढं छान हे ग्रीन बटर चिकन चवीलाही अप्रतिम लागतं. सोप्यात सोपी ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. नक्कीच तुम्ही मला थँक्यू बोलाल एवढ्या भन्नाट रेसिपीसाठी. चला तर मग आपली ही ग्रीन बटर चिकनची रेसिपी या ठिकाणी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता एकदम भन्नाट असं ग्रीन बटर चिकन खाण्यासाठी तयार आहे. तुम्हाला ही आपली ग्रीन बटर चिकनची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो त्याबरोबर बेल आयकॉन दाबायलाही विसरायचं नाही आहे, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या छान छान रेसिपीज तुम्हाला ट्राय करून बघता येतील. आपलं हे ग्रीन बटर चिकन इथे एका बाउलमध्ये मी काढून घेतलेलं आहे आणि एकदम भन्नाट तयार झालेला आहे खाण्यासाठी. त्याबरोबर आपल्याला या ठिकाणी कांदा आणि लिंबाची फोड घेतली की काम झालेलं आहे. चला तर मग कशी वाटली रेसिपी सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, रेसिपी शेअर करा आणि आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.